चला आज सुंदर बाग आपली बघूया। आज आहे ना मी तुम्हाला खूप सुंदर वेलं पण दाखवते बघा। हे मॉर्निंग ग्लोली मी ब्लिंकेटवरून बीज बोलवलं होतं। पहिल्याच वर्षी लावलं आणि इतके सुंदर फुलं येतात त्याला। हे पण मी ब्लिंकेटवरूनच केलेलं होतं आणि याला पण सुंदर फुलं येतात। आणि हे आहे ना 2 रंगाचे निघाले मॉर्निंग ग्लोरी मला, आणि दोन्ही रंग खूप सुंदर आहेत। सकाळी सकाळीच उमलतात, पण उमलतात इतक्या संख्येने की सर्व बाग भरून जाते आणि खूप वाढत आहे। हे भरपूर प्रमाणात वेल वाढतात हे लवकरच, आणि लवकरच फुलं यायला लागतात। आणि हे फुलं बघितल्याजवळ खूपच सुंदर असते, खूप सुंदर असे फुलं असतात। आपण आजचा व्हिडिओ याच्यासाठी आहे, मी तुम्हाला दाखवते की माझे वॉटर लिली प्लांट भरपूर प्रमाणात सेल झाले। यावर्षी काय झालं, यावर्षी ऑर्डर्स खूप आल्या होत्या आणि जेवढे प्लांट आहे ना त्याच्यापेक्षा जास्त मला ऑर्डर्स DM आले इंस्टा ID वर, कारण तिथं इतका व्हिडिओ चालला माझा आणि तिथे भरपूर मला ऑर्डर्स आल्या होत्या। पण आता सध्या तरी मी काही ऑर्डर्स केल्या आहे, आता बाकी बघते, कारण हे पण बघावं लागते जास्त लांब द्यायचं कसं। आणि जवळ 2-3-4 दिवसात गेलं तर बरं वाटते मला माझं प्लांट, आणि हेल्दी मिळण्याचा माझा प्रयत्न असते, त्यांना हेल्दी मिळावं। आणि म्हणून मी आहे ना छान असे प्लांट देते जे काही खूप छान कड्या फुलं आलेलं असो किंवा छान असे मोठे झालेलं असो, असे हेल्दी प्लांट माझा देण्याचा प्रयत्न असते। आणि समोर दाखवते मी त्यांना झाडं पोचलेले त्यांचे कसे पोचले तर। आणि झाड जेव्हा आपण दुसऱ्या ठिकाणी पाठवतो ना तेव्हा आपण झाड काढून पाठवतो, त्याच्यामुळं लगेच ते झाड असं तेज तजेलदार दिसणार नाही, ते थोडं वाटेलच याच्यासारखं पानं। पण ते पाण्यात ठेवलं आणि लावलं की लवकरच आपल्याकडे फुलं येतील, कारण फुलं आलेलं झाड असते ना त्याला कंटिन्यू असे फुलं येत असतात। त्याच्यामुळं मुळ्या बघा तुम्ही किती हेल्दी मुळ्या आहे याच्या। काही मुळ्या आता मला याच्या कट करावं लागेल, कारण एवढ्या मुळ्या तर दिल्या ना तर ते पॅकिंगला सुद्धा प्रॉब्लेम होते मला, आणि पूर्ण दिवस माझा मासून कामात जातो हे झाड काढणं, याला छान धुवून टाकणं। मग मी थोड्या वेळ टाकते हे मी फंगस पावडरसाठी नुसतं फक्त हळदी पावडर वापरत असते चिमूटभर, आणि त्याच्यामध्ये ठेवते। मग हे क्लीन करून सर्वांना देते, याच्यामध्ये माझा बराचसा वेळ जात असतो। पण यावर्षी छान असा रिस्पॉन्स मिळाला, आणि धन्यवाद त्या ताईंचे सुद्धा। मागच्या वर्षी ज्यांना मी झाडं दिले होते ना त्यांनी परत माझ्याकडनं 4-5 झाडं परत नेले, कारण ती एक विश्वास असते त्यांचा आपल्यावर आणि आपला त्यांच्यावर, विश्वासावरच हे चालते। आणि इथं बघा, आणि अजून अकोल्याच्या माझ्या 2 ऑर्डर झाल्या, आणि एक इथलीच आमच्या जवळचीच होती सावद्याची वगैरे, तिथली पण ऑर्डर झाली। भरपूर रोपे गेली आणि ऑर्डर अशा आल्या की एकानं 4-4, 2-2 रोपे घेतली, त्याच्यामुळं त्यांनाही पार्सलमध्ये एकत्र जाते आणि आपल्यालाही सोपं जाते। बघा किती मुळे आहे, छोट्या छोट्या कुंडीत लावलेल्या वॉटर लिलीला बघा तुम्ही, ग्रोथ आणि वाढ बघा किती झालेली आहे। भरपूर असे केमिकल खतसुद्धा मी वापरत नाही, तरी माझे झाडे हेल्दी राहतात, कारण याची मी काळजी घेते। मात्र काळजी म्हणजे फारशी नाही घ्यावं लागत, पण तोवरच देखरेख अशी आली की बागेमध्ये करत राहते। आणि ऑर्गॅनिक खताचा फक्त उपयोग करून सुद्धा बागेमध्ये इतके फुलं येतात माझ्या। आणि हा सीझन बेस्ट आहे। आता हा महिना गेला ना, 1-2 महिन्यानंतर मग जेव्हा हिवाळा येते ना तेव्हा हे झाडं पूर्ण सुप्त अवस्थेत जात असतात, खराब होतात। त्याच्यामुळं आता या टाईमला लवकर ग्रोथ होते झाडं हे, जेव्हा तुम्ही लावांना बघा कड्या छोट्या छोट्या कुंड्यामध्ये, या टबमध्ये जवळपास 10 झाडं ठेवलेले आहे मी छोटे छोटे, कारण माझ्याकडे भरपूर प्रमाणात जेव्हा वॉटर लिली असते ना तेव्हा लावण्याचे सुद्धा प्रॉब्लेम होते, त्याच्यामुळं असं मला ठेवावं लागते। आणि अशा पद्धतीनेच छान तुम्ही जो प्रतिसाद दिला ना त्याच्यामुळे खरंच मला खूप खूप आनंद झाला यावर्षी, कारण मेहनतीला अजून अशी साथ मिळाली ना तर खूप छान वाटत असते। कारण या झाडांसाठी भरपूर मेहनत मी अशी करत असते, झाड वाढवणं, मोठं करणं आणि हे सर्व गोष्टी आपल्याला मिळणं, याच्यामध्ये सुद्धा भरपूर मेहनत आपली असते। कारण कोणतीही गोष्ट आहे ना सहज मिळत नाही, सोपं काहीच नसते। झाड देणंही हे सोपं नसते, कारण याच्यासाठी भरपूर मेहनत, जिद्द, चिकाटी हे सर्व गोष्टी असल्या ना तर मात्र हा सफर छान होतो। आणि हे झाड जेव्हा आपल्याकडचं दुसऱ्याच्या अंगणात फुलतं ना, फुलं येतात, तेव्हा तर अजूनच जास्त आनंद होतो आपल्याला, की आपल्याला नाही आपल्या झाडाला यश मिळालं असं वाटते। बघा किती हेल्दी प्लांट आहे, हे सर्व हेल्दी प्लांट सेलिंगसाठी काढलेले होते, आणि बऱ्याच प्लांटमध्ये अशा पद्धतीने छान रूट्स तयार झालेले आहे। कारण सर्व प्लांट मी जोपर्यंत शेअर करत नाही तोपर्यंत ते हेल्दी राहत नाही, आणि जवळपास असले तर आपल्याला 2-3 दिवसातच जातात माझे झाडं अकोल्याला वगैरे, दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी झाड पोचते। त्याच्यामुळं मला काही वाटत नाही, कारण मागच्या वर्षीसुद्धा तिथे गेलेले होते। आणि तुम्ही बघा हे झाडं बघा किती हेल्दी होते, कारण हे मोठ्या मोठ्या जेव्हा टबमध्ये झाडं असतात ना त्याचे रूट खूप जास्त पसरतात। वॉटर लिलीला तुम्ही आहे ना छोट्या कुंडीपेक्षा मोठी कुंडी देऊन बघा की झाडांची ग्रोथ खूप झपाट्याने आणि छान होते,
अशा पद्धतीने माझं जे मेहनत होती ना ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि खूप सुंदर फुलं हे सुद्धा आपलं झाड शेल झालेलं आहे. अशा पद्धतीने पांढऱ्यामध्ये तर आता एकच उरलेलं आहे, त्याच्यामुळं आता खूप कमी झाडं राहिलेले आहे. झाडं भरपूर आहे, पण जसे जसे फुलं येतील माझ्याकडे परत परत होतात ना तेव्हाच मी सेल करते. माझ्याकडे जर एखादं झाड असेल किंवा 2 असेल तर मग मी ते माझ्याकडेच राहू देत असते. कारण त्याची आवड, त्याचे फुलं दिसायला खूप सुंदर दिसतात असे आणि ते दरवर्षी वाढत जातात. हे झाड मी काढलं ना शेवट तुम्हाला दिसते, हे तरी एवढं हेल्दी होतं ना, खूप मोठं झाड झालेलं होतं कारण ते मोठ्या टोपल्यात होतं. आणि मला असं वाटत होतं त्याच्यात ते एकच झाड आहे, पण ते काढल्यावर लक्षात आलं की त्याच्यामध्ये 2 झाडं होते. दोन्ही सारख्याच क्वालिटीचे होते आणि ते तेवढेच मोठे झालेले होते. एकात एक मुळ्या अडकल्या होत्या, म्हणून वाटरलेल्या टबमध्ये एका ह्याच्यात एक झाड लावलेलं खूप छान राहते. त्याच्यामध्ये 2 पण छान झाले होते, पण मला वाटत होतं ते एकच आहे. आणि असे काढताना मला ना हे पण सरप्राईज मिळालं की हे एक झाड वाटत होतं ना, पण इथं 3-3, 4-4 झाडं होते एकत्र. कारण बल्ब खूप जास्त होते आणि ते एकत्र ग्रो केले गेले आणि असे पोचले होते बघा. हे तर ट्यूबर होते आपले छोटे छोटे कमळचे आणि त्याच्यानंतर हे प्लांट गेलेले आहे आणि आजसुद्धा प्लांट गेलेले आहे. तुमचं मनापासून धन्यवाद ज्यांनी मला असा सपोर्ट केलेला आहे. धन्यवाद सर्वांचे.